शिवसेना पक्ष चिन्हावरील दुसऱ्या दिवसाची सुनावणीला सुरुवात। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि शिंदेच्या वकिलांचा आजही युक्तिवाद होणार। सीजेपीकडून क्या बोलतीये पब्लिक नावाच्या नव्या मोहिमेची घोषणा। सप्टेंबर पासून देशभरामध्ये सुरू होणार मोहीम। तलाकचा माजी संपादक तरुण तेजवालला 10 वर्षांची शिक्षा। 2013च्या अत्याचार प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने सुनावली शिक्षा। कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केल्यानं जरांगे संतापले। फडणवीसांनी मराठ्यांच्या तंगड्यात छाटल्या। जरांगेंचा घणाघात। डबल गेम खेळणं बंद करा अन्यथा ठाकरेच बरे असं म्हणण्याची वेळ येईल। जरांगेंची पहिल्यांदा शिंदेंवर टीका। जात पडताळणी समितीमध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही। मुख्यमंत्र्यांचं जरांगेंच्या आरोपांना उत्तर। न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती काम करत असल्याची सुद्धा मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। बावनकुळेंनी प्रमाणपत्र रद्द करायला लावली। नार्को टेस्ट करा जरांगेंची मागणी तर नार्को टेस्ट करण्यास तयार बावनकुळेंची प्रतिक्रिया। कुणबींना जात वैधता मिळत नसेल तर त्यावर चर्चा करू उदय सामंतांचं स्पष्टीकरण। एका नगरसेविकेचं प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर निर्माण झाला होता वाद। मुलुंडमधील डीपी रस्ता ओबेरॉय विकासकानं चोरला। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांचा आरोप। पोलिसात तक्रार दाखल। आमदार जिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी। तुझ्या वडिलांची हत्या मीच केली आता तुझी पारी। परदेशातील गँगस्टर जिशान अख्तरकडून व्हॉइस नोटद्वारे धमकी। मुंबईतील मोकळ्या जागा ढापण्याचा डाव। मोकळ्या मैदानं बिल्डरच्या आणि भाजप नेत्यांना दिल्या जात आहेत। आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप। सरसंघचालकांचा आज जेनझींसोबत संवाद। मुंबईमध्ये मोहन भागवत विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। विद्यार्थी आंदोलनावर भाष्य करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। नेत्यांसह पदाधिकाऱ्यांशी सुद्धा करणार चर्चा। कर्जमाफीसाठी 1,40,000 शेतकरी अपात्र तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसात रक्कम जमा होणार। महिलेकडून एकाच वेळी 4 बाळांना जन्म। बुलढाण्याच्या चारबन गावातली घटना तर कोणत्याही वैद्यकीय सुविधेविना घरीच केली प्रसूती।